हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सेलिब्रिटी टॉक विथ मी. अभिनेते विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. विशाल निकम हे मराठी अभिनेते आहेत जे बिग बॉस मराठी सीझन 3 चे विजेते आहेत. या दोघांनी स्टार प्रवाहाच्या 7 जन्माच्या गाठी या मालिकेतून करिअरची सुरुवात केली. विशाल निकम सध्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. अक्षया हिंदळकर ही मराठी अभिनेत्री असून पुन्हा कर्तव्य आहे या झी मराठी मालिकेसाठी ओळखली जाते. तिने पुष्पा इम्पॉसिबल सारख्या मालिकांमध्येही काम केले आहेत. दोघेही 7 जन्माच्या गाठी या मालिकेच्या सेटवर भेटले होते. त्यानंतर ते 7 वर्ष एकत्र होते व त्यांनी त्यांचे नाते लपवले होते. या दोघांनी 10 फेब्रुवारी 2026 रोजी विशालच्या वाढदिवशी उत्तराखंडच्या त्रियुगी नारायण मंदिरात लग्न केले आणि मेहंदी आणि साखरपुडा हरिद्वार येथे झाला. तर अशा या त्रियुगी नारायण मंदिराबाबत आपण जाणून घेऊयात. त्रियुगी नारायण मंदिर हे उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील त्रियुगी नारायण गावात वसलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न इथे झाल्याची पौराणिक कथा आहे. त्रेतायुगापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे मानले जाते. याची वास्तुकला केदारनाथ मंदिरासारखी असून हे मंदिर आदी शंकराचार्यांनी 8व्या शताब्दीला बांधले आहे. आजही अग्निकुंडात अखंड ज्योत प्रज्वलित आहे. ही धुनी 3 युगांपासून सतत ठेवत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या मंदिराचे नाव त्रियोगी नारायण मंदिर पडले. शंकर पार्वती यांनी विवाहाच्या वेळी साक्ष घेतलेली धून आजही प्रज्वलित आहे. याची राख प्रसाद म्हणून घेतली जाते. ही वैवाहिक सुखासाठी शुभ मानली जाते. हे मंदिर केदारनाथ घाटीमध्ये हिमालयाच्या कुशीत असून देहरादून पासून सुमारे 252 किलोमीटर अंतरावर आहे आणि रुद्रप्रयाग पासूनही जवळ असून गौरीकुंडापासूनही सहज पोहोचता येते. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातली 3 कुंडे. पहिले आहे रुद्रकुंड जे आहे स्नानासाठी, दुसरे आहे विष्णुकुंड जे आहे पवित्रतेसाठी आणि तिसरे आहे सरस्वती कुंड जे आहे तर्पणासाठी. हे सर्व विष्णूंच्या नाभीपासून वाहणाऱ्या पाण्याने भरलेले आहेत. या मंदिरात 2 फूट उंच विष्णू मूर्ती आहे. लक्ष्मी व भूदेवीसह ताम्रशिला व सत्यनारायण मूर्तीही आहेत. या सर्व कारणांमुळे त्रियोगी नारायण मंदिर हे विवाह पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.